नमस्कार मित्रांनो, काल टाकलेला आपण व्हिडिओ निशब्द राहुलदादा आणि मथुर एकमेकांची वाट पाहत आहेत आणि खूप भरभरून सपोर्ट दिला त्या व्हिडिओला, प्रेमही दिलं आणि थोड्या भावनिक शब्द होते तुमचे की दादा राहुलदादा कसा आहे जाऊन आढावा घ्या आणि मथुर कसा आहे एकदा दाखवा, आम्हाला मथुरला बघायचं आहे. सो मित्रांनो, तुमच्या प्रेमापोटी आणि मलासुद्धा मथुरला बघायचं होतं. सो आज आपण आलो आहे दादांच्या फार्म हाऊसवरती. सो आपण आता मथुरला बघूया, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहता त्याला पाहायचं होतं. सो बघू शकता मथुर व्यवस्थित आहे. बघा मित्रांनो, थोडासा कुठेतरी मथुर नाराज थोडासा वाटतो आहे तो त्याच्या चेहऱ्यावरती. तो कुठेतरी दादांना मिस करतो आहे, कारण का नेहमी दादा संध्याकाळी येतात आणि मथुरची देखभाल सेवा करतात. आता काही दिवस आपल्याला दादा आपला मालक दिसत नाही या मथुर बैलाला. सो नक्कीच तुम्ही प्रे करता, प्रार्थना करा की ते दादा लवकरात लवकर बरे व्हावे आणि मथुर आणि दादा एकत्र व्हावे. आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत तुमची इच्छा होती की दादा प्लीज मथुरकडे जा, बघ मथुर कसा आहे, व्यवस्थित आहे की नाही. आणि मित्रांनो, शुभम दादांनी पण सांगितलं की राहुल दादांची तब्येत आता ठीक आहे, ICUमध्ये होते काही दिवस, पण आता व्यवस्थित आहेत, पण अजून रिकवर होण्यासाठी काही वेळ लागेल. सो दादा सध्या तरी आपल्याला मैदानात दिसणार नाही आणि आल्यानंतरसुद्धा आराम करतील. मथुर आणि दादा सध्या तरी नियोजन नाही आहे. आणि मित्रांनो, तुम्ही विचारलं होतं की घाटावरती येणार का मथुर. सो नाही, सध्या तरी नियोजन असं काही नाही, त्याच्याबद्दल काही सध्या अपडेट नाही. तो सध्या मुंबईच्याच आमच्या शर्यती आहे, तर मुंबईमध्येच मथुर दिसेल, ते पण दादा आल्यानंतर. सो सर्वांच्या आशीर्वादाने आज दादा सुखरूप आहे आणि मथुर बैलाचा मेन आशीर्वाद दादांच्या याच्यावरती होतं, म्हणून आज दादासुद्धा सुखरूप आहेत, व्यवस्थित आहे दादा. आणि मथुरला तुम्हाला बघायची इच्छा होती आणि मथुरच्या पायाला वगैरे काय लागलं नाही. तुम्ही मागे जेव्हा मथुर धावला होता तेव्हा विचारलं होतं की दादा मथुरला लागलं आहे, दादा मथुरला लागलं आहे. असं काही झालं नव्हतं, म्हणजे इतका विशेष नाही, पण लागलं होतं, थोडंफार लागलं होतं. व्हिडिओ ज्याने बघितलं होतं त्यांना जाणीव झाली होती की दादा मथुरच्या पायाला लागलं होतं. तर शुभम दादा बोलला की थोडं लागलं होतं, पण ते आता रिकवर झालं पायाला. सो मथुरला बघा भरून. आणि तेजा 1001 तेजासुद्धा आहे आपल्यासमोर. सो तेजालासुद्धा बघू शकता. दादाचं जितकं प्रेम मथुरवरती आहे तितकं तेजावरसुद्धा आहे. आणि तेजासुद्धा हा 1001चा ब्रँड आहे. सो आता त्याला चालवायला नेतात दादा, आपला लाडका मथुर. तो कुठेतरी नाराज तरी नक्कीच वाटतो आहे, कुठेतरी एक मालकाची आस असते, कुठेतरी आपला मालक नाही आहे आज, त्याला त्याचीसुद्धा जाणीव होते. आणि शुभम दादाने सांगितलं की रोज दादा असल्यावरती जी मस्ती असते तो मस्ती करत असायचा मथुर. सो आता आपला मथुर निघाला आहे बाहेर. सो आज मी सुद्धा मित्रांनो प्रत्यक्षात मथुरला बघितलं. खरंच मित्रांनो, जर जीव एकमेकांवरती लागला ना, तर एखादी व्यक्ती जर आपल्यासमोर नसेल ना, माणसाची मनस्थिती काय असते ना, हे आज मथुरमुळे समजते. मथुर ज्या जोशात ज्या जोमात असतो ना, आज तो त्या जोशात आणि तो जोमात तो वाटत नाही. त्याचं ते राग, ते रुसवा, जेव्हा दादा बघितलं तुम्ही निशब्द व्हिडिओ बघितला, जेव्हा दादा समोर येतात कसा तो येतो, कुठेतरी तुम्हाला वाटत असेल मित्रांनो. पहा त्याच्या चेहऱ्यावरनं, पहा मित्रांनो. बस एवढीच देवाकडे प्रार्थना असेल की नक्कीच दादा लवकरात लवकर बरे व्हावे आणि आपल्या लाडक्या ज्यांच्या हृदयाच्या जवळ आहे मथुर, त्या मथुरच्या भेटीसाठी यावे. सो आता थोड्या वेळातच मथुरला चालायला नेतील. त्याचा नेहमीची जी दिनचर्या आहे ते तर करावंच लागणार आहे. खाणं पिण्यापासून त्याचा सराव जो जशा पद्धतीने शुभम दादा करतो, त्यांच्या पाठराखी करतात. सो पोट भरून बघा या मथुरला, आपल्या लाडक्या. कधी मथुरला तुम्ही असं शांत बघितलं का मित्रांनो? खरोखर सांगा, नाही ना. पण आज हा मथुर आपला शांत काय मित्रांनो, कसा पाहतोय बघा मित्रांनो. त्याच्या डोळ्यात बघा ना मित्रांनो, तुम्हाला जाणीव नाही का मिस करतोय कोणाला तरी, कोणाची तरी वाट पाहतोय तो.
हे नातं असतं मित्रांनो. प्रत्येक आपल्या जेवढे मुंबई घाटावर जेवढे महाराष्ट्रामध्ये बैल आहेत ना, मालक आणि बैलाचं प्रत्येकाचं मालक आणि प्रत्येकाचं बैल, त्यांचे जे नातं आणि प्रेम असतं ना मित्रांनो, शब्द नसतो. राहुल पाटील दादाच नाही, असे भरपूर मालक आहेत ज्यांचं मालकाचं बैलांवरती आणि बैलाचं मालकावरती प्रेम असतो. जेव्हा मी व्हिडिओ घेतला ना मित्रांनो, जेव्हा कोणत्याही बैलाचं, त्यांची मस्ती, त्यांची जी नेहमीची हालचाल असते ना, ती व्हिडिओमध्ये दिसत असते. पण आज या मथुरला असं बघवतं का तुम्हाला? जर आपले दादा व्हिडिओ बघत असेल तर दादा नक्कीच मथुरला एकदा जेव्हा कळलं येईल बरे होऊन मथुरला नक्कीच भेटणार आणि स्वतः ते राहणारसुद्धा नाही. आणि नक्कीच व्हिडिओमार्फत शुभम दादाच्या मार्फत मथुर बैलाला दादा बघतच असतील, तेजससुद्धा बाहेर आल्या पाहू शकता. आणि नेहमीच दादांचा शुभम दादाला विचारलं, व्हिडिओ कॉल चालूच असतो मथुरला पाहण्यासाठी. मथुरसुद्धा दादाला बघत असेल आणि त्यांचं एक बोलणं व्हिडिओमार्फत होत असेल. तेजा निघाला, थोड्या वेळात आणखीन पाठराखी येतील, मग मथुरसुद्धा निघेल आणि आता आपण सुद्धा जाणार आहोत. पण तुम्हाला जितकं मन भरून बघायचं असेल मथुरला, बघून घ्या, कारण मथुर लवकर अड्ड्यात दिसणार नाही आपल्याला. चलबिचल झाला आहे तो आता, आणि काही दिवस तरी आपल्याला मथुर आणि दादा दिसणार ना अड्ड्यात. दादांची रिकव्हरी व्हायची आणि एवढीच प्रार्थना करेन, दादा लवकरात लवकर बरे व्हावे आणि मैदानात यावे. जी मथुरच्या चलबिचल चालू आहे, मथुर कुठेतरी दादांना मिस करतो आणि दादाही मथुरला मिस करतायत. सो आता मथुरसुद्धा चालायला निघाले. आणि मित्रांनो, नुकताच पाठराखी करणं समजलं की दादा नाही आहेत, तर त्याला कधी चालायला नेला किंवा बाहेर काढला ना तर खूप मस्ती पण करतो तो. कारण दादा असलं तर तेवढा शांतसुद्धा असतो आणि दादाशी असल्या ते पाहता कशा पद्धतीने तो दादाकडे असतो. सो आता थोड्या वेळातच मथुरसुद्धा चालायला निघेल. कसा उभा आहे पहा आपला मथुर. ऐकलं की लगेच त्याने मान थोडीशी फिरवली, बघितलं, त्याला लगेच समजतो मथुर आवाज दिला तर. बघायचं आहे तुम्हाला मथुर कसं शांततेने ऐकतोय. आपल्याला मागे मथुरचा फार्म हाऊस कुठे आहे या ऋतिक दादानीच दाखवलं होतं. सो आता त्याला चालायला निघायचं आहे. सो तयारीत आहे तो. सो बैलांना बघितल्यानंतर तो त्याला असं झालं कधी झालं. आणि राहुल दादासुद्धा आलेले आहे. सो आता बघा त्याची आता हालचाल बघा. त्याला माहिती पडलं तर आता आपल्याला चालायला नेत आहेत. बघितलं, मथुर हा जेव्हा राहुल दादा असतो ना, राहुल दादाला म्हणजे व्यवस्थित
निघाला मथुर. बघा राहुल दादा असतो तेव्हा बरोबर राहुल दादांना तो ऐकला जातो. आपण जेव्हा जेव्हा अड्ड्यात असतो तेव्हा पाहू शकतो राहुल दादालाच तो ऐकला जातो मथुर. आज नक्कीच मथुर आणि राहुल दादा एकमेकांना मिस करत असतील. सो चला आता निघाला मथुर चालायला. बघा सो मित्रांनो आता 12 ते 15 किलोमीटर मथुर चालून येईल एवढा त्याचा चाल असतो आणि डेली असतो. सो मित्रांनो आज मथुरला मलासुद्धा बघायची इच्छा होती आणि तीसुद्धा पूर्ण झाली आणि तुम्हालासुद्धा मथुरला बघायची इच्छा होती. सो मथुरसुद्धा व्यवस्थित आहे पण कुठे ना कुठं दादाची कमी त्याला कळते. मग चेहऱ्यावरती तर दिसते आणि लवकरच दादा रिकवर होऊन मथुरला भेटायला येते आणि लवकरच अड्ड्यातसुद्धा दोघांचं आगमन होईल. सो मित्रांनो चला नक्कीच तुमच्या प्रेमापोटी आज इथे आलो आणि मथुर बैलालासुद्धा आपल्याला दाखवता आलो. ती खुशी आहे ना ती खूप मोठी खुशी आहे कारण का तुमचं प्रेम आणि तुमची इच्छा पूर्ण होणं हे माझं ध्यास असतो की जे आपले फॅन्स जे आपले सबस्क्रायबर असतात त्यांची जर इच्छा आपल्याला पूर्ण करता आलं ना त्याहून मोठं सुख कुठे नाही. सो चला आता आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमार्फत पुढे. सो चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मथुरला पाहण्याची तुमची इच्छा आणि दादांची तब्येतसुद्धा व्यवस्थित आहे. सो भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये.